नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो आजचा या YouTube व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि या व्हिडिओमध्ये काहीतरी विशेषपण आहे। आता काय विशेषपण आहे तुम्हाला थोड्या वेळात कळेलच, पण तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी मी घेऊन आलेलो आहे। आता ती आनंदाची बातमी म्हणजे नेमकं काय, तर तुम्हाला माहिती असेल काही तांत्रिक कारणांमुळे काही विविध अडचणींमुळे तुमचे काही फॉर्म जे आहे ते भरणे राहून गेलेले होते। ठीक आहे, वेगवेगळे नवीन चांगले फॉर्म जे आहेत ते आलेले होते, परंतु काही तांत्रिक कारणांमुळे सर्व्हर डाऊन असेल किंवा इतरही काही कारण असतील किंवा बाहेर गेलो होतं सर, राहून गेले फॉर्म, अशा भरपूर कारणांमुळे तुमचे फॉर्म जे आहे ते भरणे राहून गेलेले होते। परंतु आता तुम्हाला घाबरायची गरज नाहीये, घाबरायची गरज यासाठी नाहीये कारण की तुमचे जे फॉर्म राहून गेलेले होते त्याला पुन्हा तुम्हाला भरता येणार आहे। कारण की मी आज तुमच्यासाठी अशा जाहिराती घेऊन आलेल्या ज्यांना मुदतवाढ मिळालेली आहे आणि ज्या अजूनही हातातून गेलेल्या नाहीये। समजतंय, अजूनही हातातून गेलेल्या नाही आणि ज्यांना मुदतवाढ मिळालेली आहे अशा जाहिरातींबद्दल संपूर्ण माहिती जी आहे ती आपण बघणार आहोत। ते फॉर्म कधी निघालेले होते, त्याच्यासाठी तुम्ही आताही एलिजिबल होऊ शकता का आणि त्याच्यासाठी तुम्ही फॉर्म जे आहे ते भरू शकता का, याच्याबद्दल संपूर्ण माहिती जी आहे आजच्या या लेक्चर मध्ये जे आहे ते आपण घेऊन येतोय। ओके, तर जास्त वेळ न गमावता, कारण की ऑफिसरचा वेळ हा खूप महत्त्वाचा असतो, त्यामुळे जास्त वेळ न गमावता आजचं हे लेक्चर स्टार्ट करूया, ज्याच्यामध्ये आपण मुदतवाढ मिळालेल्या कोणकोणत्या जाहिराती ज्यांचे फॉर्म तुम्ही आजही भरू शकता याच्याबद्दल संपूर्ण माहिती जी आहे ती बघणार आहोत। तर पहिल्या या जाहिरातीपासून सुरू करूया आणि पहिली जाहिरात कशाबद्दल आहे, तर पहिली जाहिरात आहे यूपीएससी एनडीए भरती 2025। आता या यूपीएससी एनडीए भरतीमध्ये म्हणजे राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी परीक्षा एनडीए आणि एनए सेकंड ज्याला म्हटलं जातं, त्याच्यामध्ये नॅशनल डिफेन्स अकॅडमीची परीक्षा होती, ज्याच्यामध्ये लष्कर असेल, नौदल असेल, हवाई दल असेल, याच्या विविध जागा होत्या। आता या लष्करामध्ये 208 जागा होत्या, नौदलमध्ये 42 जागा होत्या आणि हवाई दलमध्ये 120 जागा होत्या। अशा टोटल जागा याच्यामध्ये देण्यात आलेल्या होत्या। सोबतच यामध्ये आहे नौदल अकॅडमी, याच्याही 10+2 कॅन्डिडेट एंट्री स्कीम साठी 36 जागा आहेत त्या देण्यात आलेल्या होत्या। आता या जागांसाठी शैक्षणिक पात्रता काय होती, तर 12वी उत्तीर्ण हवा आहे, उर्वरित 12वी उत्तीर्ण म्हणजे सेकंड पोस्ट साठी सुद्धा 12वी उत्तीर्ण आणि ग्रुप जो आहे तुमचा पीसीएम जो आहे म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ जो आहे तो हवा होता। सोबतच वयाची अट सुद्धा इथे दिलेली होती की 1 जानेवारी 2007 ते 2010च्या दरम्यान जर तुमचा जन्म झालेला असेल, म्हणजे 2007 ते 2010च्या दरम्यान तुमचा जर जन्म झालेला असेल तर तुम्ही सहजतेने हा जो फॉर्म आहे एनडीएचा तो भरू शकत होता। आता याच्यासाठी जनरल ओबीसी फी किती होती, अगदी 100 रुपये आणि एससी एसटी महिला यांच्यासाठी तर फी ही नव्हती। ठीक आहे, एवढं लक्षात असू द्या। पण यासाठी महत्त्वाची तारीख काय होती, तर पहिले लक्षात असू द्या की ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आधी दिलेली होती 17 जून 2025। ठीक आहे, आधी जी दिलेली होती ती होती 17 जून 2025, पण ती जी जाहिरात होती त्या जाहिरातीची जी तारीख होती 17 जून 2025 त्याला आता कट करण्यात आलेला आहे आणि त्याच्यासाठी एक नवीन डेट जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि नवीन डेट आहे 20 जून 2025। लक्षात असू द्या मित्रांनो, 20 जून 2025 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा जो फॉर्म आहे तो भरू शकता। कारण की अनेक मुलांचे मेसेज होते की सर तांत्रिक अडचणींमुळे, सर्व्हर डाऊनमुळे आम्ही फॉर्म भरू शकलेलो नाही, परंतु ती तांत्रिक अडचण आता पुन्हा येऊ नये म्हणून माझं एक पर्सनल सजेशन असं राहील की तुम्ही काय करावं, 20 जून ही येण्या अगोदरच फॉर्म जर भरायचा असेल तर भरून घ्यावा, ही पहिली गोष्ट। आता याच बरोबर लेखी परीक्षांची कधी असणार आहे, 14 सप्टेंबर 2025 ला यांची ऍक्च्युअली डेट जी आहे ती पहिल्याच फिक्स असते, त्यामुळे लक्षात असू द्या यांची लेखी परीक्षा जी आहे ती 14 सप्टेंबर 2025 रोजी जी आहे ती असणार आहे। आता याच्यासोबत जी सेकंड जाहिरात होती ती होती यूपीएस सीडीएस भरती 2025 संदर्भात। आता सर ही यूपीएस सीडी भरती नेमकी काय होती, तर संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा याला म्हटलं जातं आणि याच्यामध्ये सुद्धा टोटल 453 जागा ज्या आहेत ते यावेळेस आलेल्या होत्या। म्हणजे यावेळेच्या 2025 मध्ये 453 जागा यावेळेस जाहीर झालेल्या होत्या आणि या परीक्षेमध्ये नोकरी ठिकाण जे आहे ते संपूर्ण भारत म्हणजे तुम्हाला भारतामध्ये कुठेही याच्यामध्ये नोकरी जी आहे ती करावी लागू शकते। जनरल ओबीसी साठी यांची जी फी होती ती 200 रुपये होती, पण तुम्ही एससी एसटी किंवा महिलांमध्ये पडत असाल तर यांच्यासाठी फी ही अजिबातच नव्हती आणि त्यांच्या सुद्धा महत्त्वाच्या तारखा ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहे आणि त्याच्या संबंधी तुम्हाला सांगून देतो की पहिली जी तारीख होती ती होती 17 जून 2025। ठीक आहे, लक्षात असू द्या पहिली जी तारीख होती ती होती 17 जून 2025, पण आता ती तारीख चेंज झालेली आहे। ठीक आहे, म्हणजे मुदतवाढ मिळालेली आहे, त्यामुळे पुन्हा तांत्रिक अडचण येऊ नये यासाठी पुन्हा सांगतो ती तारीख आता झालेली आहे 20 जून 2025। ठीक आहे, 20 जून 2025 रोजी रात्री 12 वाजताच्या आतपर्यंत तुम्ही हा जो फॉर्म आहे फिल करू शकता आणि आपली जी जागा आहे ती सिक्युअर करू शकता। आता याचप्रमाणे अजून काही ज्या जाहिराती आहे, अजून काही जागा ज्या आहेत त्या निघाल्या जातात त्याच्याबद्दल तुम्हाला सांगून देतो। ठीक आहे, तर त्यातलीच एक आहे ECIL भरती, इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती। आता यामध्ये 125 जागांसाठी भरती होती, जरी जागा कमी असल्या तरी महत्वपूर्ण जागा होत्या, हे पहिलं लक्षात असू द्या। आता याच्यामध्ये पदवीधर इंजिनियर ट्रेनिंगच्या 80 जागा होत्या आणि टेक्निशियन ग्रेड 2 च्या 45 जागा ज्या आहेत यामध्ये देण्यात आलेल्या होत्या। आता यामध्ये वयाची अट काय दिली होती, तर वयाची अट होती 30 एप्रिल 2025 रोजी एसटी एससी साठी 5 वर्ष सूट आणि ओबीसी साठी 3 वर्ष सूट। यामध्ये पद क्रमांक 1
म्हणजेच पदवीधर इंजिनियर ट्रेनी या पदासाठी 18 ते 27 वर्ष, म्हणजे तुम्ही जर 18 ते 27 वर्षापर्यंत पडत असाल तर तुम्ही हा पहिल्या क्रमांकाचा फॉर्म जो आहे तो भरू शकत होता. आणि पद क्रमांक 2 साठी होतं 18 ते 27 वर्षापर्यंत. आता यामध्ये नोकरी ठिकाण जसं माहिती असेल संपूर्ण भारत, कारण की सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम असल्याने संपूर्ण भारत राहणे साहजिक आहे. त्याचबरोबर फी ही एससी, एसटी आणि पीडब्ल्यू साठी फीच नव्हती. ठीक आहे, सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी यांच्यासाठी फी नव्हती. पण सर्वात दुःखद गोष्ट म्हणजे जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएस यांच्यासाठी होते 1000 रुपये. सगळ्यात दुःखद. ठीक आहे, आणि जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस असेल यांच्यासाठी 750, पण पद क्रमांक 1 साठी 1000 होते आणि पद क्रमांक 2 साठी 750 होते. एवढं फक्त मात्र लक्षात असू दे. आता यामध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख सुरुवातीला होती 5 जून. ठीक आहे, सुरुवातीला होती 5 जून, पण ही तारीख आता चेंज झालेली आहे आणि नवीन तारीख आलेली आहे. आणि ती नवीन तारीख काय असेल तर नवीन तारीख आहे 26 जून 2025. म्हणजे अजूनही हातातून संधी गेलेली नाहीये, कारण ही संधी पुन्हा येणार नाहीये. त्याच्यामुळे अजूनही फॉर्म भरलेला नसेल तर 26 जून 2025च्या रात्री म्हणजे दुपारी 2 वाजताच्या आतपर्यंत तुम्ही हा जो फॉर्म आहे हा फिल करू शकता. त्यामुळे संधी गमवू नका आणि हा फॉर्म सुद्धा लगेच जो आहे भरून घ्या, जर तुम्ही या कॅटेगरीमध्ये बसत असाल तरच. ओके, त्यानंतर एक नेक्स्ट जाहिरात आणि सर्वात महत्वपूर्ण जाहिरात होती, ती होती न्याय भरती 2025. म्हणजेच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात 60 जागांसाठी भरती निघाली होती. ठीक आहे, जागा कमी होत्या पण याही जागा महत्वपूर्ण होत्या. या 60 जागांसाठी भरती निघाली होती. त्याच्यामध्ये या 60 जागा संपूर्णपणे डेप्युटी मॅनेजर म्हणजे टेक्निकल फील्डमध्ये डेप्युटी मॅनेजर जे होत्या त्यांच्या संबंधी होत्या. आणि त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं शैक्षणिक पात्रता त्यांनी मागितली होती सिव्हिल इंजिनियर पदवी प्लस गेट 2025. गेट 2025 दिलेली सुद्धा असावी आणि सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी जी आहे ते तुमची झालेली असावी. आता यामध्ये वयाची अट 9 जून 2025 रोजी 30 वर्षापर्यंत आणि एससी, एसटी 5 वर्ष सूट होती. ओबीसी साठी याच्यामध्ये 3 वर्ष जे आहे सूट देण्यात आलेली होती. नोकरी ठिकाण जसं न्यायची भरती आहे तर संपूर्ण भारत असणार आणि संपूर्ण भारतच आहे, त्यामुळे नोकरी ठिकाणी संपूर्ण भारत होतं. फी याच्यासाठी कोणतीही नव्हती आणि यासाठी सुद्धा महत्वाच्या तारखा आलेल्या होत्या आणि त्या म्हणजे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 जून 2025 होती. परंतु ही तारीख जी आहे आता चेंज करण्यात आलेली आहे आणि नवीन तारीख याच्या संबंधी जाहीर झालेली आहे. आणि नवीन तारीख नेहमी लक्षात असू द्या मित्रांनो, नवीन तारीख आहे 24 जून 2025. 24 जून 2025 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत, ठीक 6 वाजेपर्यंत तुम्ही हा जो फॉर्म आहे फिल करू शकता. पण माझं असं पर्सनल सजेशन राहील की 6 वाजण्याची वाटच बघू नका, त्याच्या आधीच जर लवकर फॉर्म होत असेल तर फॉर्म फिल करून घ्या. ओके, तर या काही महत्वाच्या जाहिराती म्हणा, भरत्या म्हणा तुमच्यासाठी होत्या. ठीक आहे, कदाचित तुम्हाला या भरत्या थोड्या महत्वाच्या वाटल्या असतील, परंतु या संपूर्ण भरत्या अशा होत्या ज्यांचे फॉर्म तर कधीतरीच येऊन गेले, परंतु ते फॉर्म असे होते ज्यांना मुदतवाढ मिळालेली आहे. ठीक आहे, समजतं मी काय म्हणतोय, ते असे फॉर्म आहेत ज्यांना मुदतवाढ मिळालेली आहे. त्यामुळे संधी गमवू नका. जरी काही तांत्रिक कारणांमुळे संधी हातातून गेलेली असेल तर ती संधी परत आलेली आहे, त्यामुळे त्याला गमवू नका आणि संधीचा योग्य तो वापर जो आहे तुम्ही करावा. ठीक आहे, तर याच छोट्याशा माहितीसहित आपण काय करूया, आजचं लेक्चर इथे संपवूया. जर तुम्हाला हे लेक्चर थोडंफार जरी आवडलं असेल तर लाईक शेअर नक्की करा, तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करत चला. आणि कधी कधी व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल, इंस्टाग्रामवर स्टोरी, व्हॉट्सअपवर स्टेटस कधी करायचे आहे तेही ठेवत चला. आणि सोबतच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करून ठेवा, कारण की कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की ती तुमच्या हातातून मिस आउट होणार नाही आणि तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणे आणि सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करणे अति आवश्यक आहे. ओके, या माहितीचे आजचे लेक्चर इथे संपवूया आणि भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, अभ्यास करत राहा आणि कोणतीही माहिती हवी असल्यास, कोणतीही मदत हवी असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून ती मदत जी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. या विचाराचे आजचं लेक्चर इथे संपवूया आणि भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत मात्र स्वतःची काळजी घेत राहा.